हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. पाऊस आला नाही आणि रात्री एवढा पाऊस आला म्हणतात का मला कुठेच जेव नाही. कारण 2-2 टाइम निंदून आणि 2-2 तासानं निंदून मी एवढी थकत होते ना. 2 दिवस झाले. कालही अशी झोप येत होती ना. कालही आहे तुम्हाला तर माहीत आहे ना, मला 3 वाजता उठून दिलं होतं. त्याचा बी विसावा पडत होता. आणि मग का मी वावरातून आल्याबरोबर झोपून राहायची मस्त पैकी. आणि एवढा पाऊस आला की मला काहीच माहित नाही. मला पाऊस माहित नाही. मग किती गाणं किती नाही. जशी आलो पाय धुतले, घरात घुसलो. मी उठली आणि पाहिलं फन आवाज येत मला खिडकीतून लागला. काय आवाज राहिला बाहेर पाहायचं लागलं. अरे बाप्पा रे, पाणी चला घरात. सारं चिंधान काही माई. आता पायनं चूल बाहेरची चूल नेली अंदर. आणि अजूनही अशी फवारी चालूच आहे बारीक मस्त रिमझिम. आणि आमच्या बकऱ्याचे एवढे हाल झाले ना रात्री का भयानक. म्या येऊन नाही पाहिलं, मी झोपेल होती. हा कागद तर बकऱ्यानं पहिलेच फाडला. आणि वरूनही सगळ्या धारा लागल्या भिताय तर सगळं आमच्या बकऱ्याच्या खाली होईल आहे. चिंधान सारं गचगच वल आहे. आणि साऱ्या बकऱ्या भरल्या, एवढ्या सुंदर बकऱ्या दिसायला माया. काय करायला कोणी कुकडे आणि कोणी कुकडे. आणि इकडे पेटली आमची चूल. आणि मला एवढंही माहीत नाही की म्हणजे पाऊस आला का नाही आला, किती आला. मी मा तयारीत एकदम ओके हा. झोपेतून उठल्याबरोबर बस आणि स्वयंपाक. मी काही येत नाही बाबा. मी ठरवलं होतं मला शिरा खायचा होता. लई दिवस झाले शिरा खावट राहिला, पण काही असा मेळ नाही येऊ राहिला. तर म्हटलं आज शिराच करा, पाऊस काही येत नाही. आणि मस्त असा सकाळी शिरा करून घेतला गरम गरम रव्याचा आणि गुळाचा बी. म्हटलं पावसाची वाट म्हणजे कुठलं पाऊस काही येत नाही, आपण काही घरी राहत नाही, शिरा काही खात नाही. तर मग मस्त आज अशी प्लॅनिंग केली होती की वावरात न्यायचा आणि मस्त शिरा एन्जॉय करायचा. पण मी करतो ते तर कधी होतच नाही. स्वयंपाक झाला मला. बाहेर जाऊन पाहिलं, आई म्हणे एवढा पाऊस आला का आज काहीच चालत नाही, ना निंदन ना काही. अजूनही पाऊस चालूच आहे, पण स्वयंपाक केला तो काही वाया जात नाही. टाइम वाचला आपला. आता गुळ गरम केला होता, याच गंजात चहा ठेवून देतो मी. आणि चहा बी पिऊन घेतो. मग राहतात आपले भांडे घासायचे. पाऊस अजून चालूच आहे. चहा पेशीन काय? चहा पेशीन का? माय 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 मॅच बिरेटा नाही घेतल्या. पोळी आहे गरम करेल तुपात. खात नाही हा नो, म्हणून नाही घेतल्या. नाही एक पोळी होती ना, रात्री मी जेवलीच नाही. हा, अर्धी तू खा अर्धी मी खातो. आता त्यात पाणी सुटलं पाहिजे. पाण्याचा बरोबर ठेव त्याच्यामध्ये. वला आहे का ते? वला थोडं काय सुके नाही ते वावरातलं. स्वयंपाकही झाला का? मग काय तर नील पराठे हिरवे दाट पराठे आत ना. त्याच्यामध्ये जरा माया दाट पराठे आत ना, हिरवे दे निम्न पराठे. आज काही नाही. एवढं पाणी आल्यावर काय चालणार आहे. आणि आज अशी नाही का मी जात नाही. लय एकदम होती जीव. पायाची पायाला किती गाराची पकते. लय गाराची पकते पायाला. आम्ही सकाळी हे झालो. तुम्ही पाण्यात आले का? पाण्यात आले? पाण्यात नाही आलो आम्ही, मग पण निराशे ठोकाठोक फुरफुरी सुरू. थंडी हवा किती लागत. हा, थंडीनं झालं दिवाळीले होते. हे चमकाच निघत टोंग्यात आणि खुल्लीत नाही. काल म्हणे मम्मीनं घेऊ लागलं हो माय पाण्याचं लय मोठा. गुळाचा केला शिरा, गुळाचा. चला मग एवढा आता एवढं कडक खुरपं मोडलं तिथं नाकन मागचं.
आम्ही ते 4 तास नेले दंगीच्या वारातले ते कळप डाबरचे. तेवढा पराठायले लोकांना फेर मारले ताशे माहित आहे. आम्ही एक मारला त्या ताशा. कुठे दिसला? काल मारला काल. डिगा पाटलांमध्ये तेवढाच पराठीले ताशा मारला तर भरभर वाढली पराठी. आम्ही मारला ना बाई. पहिले बाबा ढोबळ मारेल होता त्याला ओलं होतं ते तर कळप होत होतं. आणि आता हा मस्त झाला. आजही मस्त चालते नाही भगर भगर तर होतच नाही तिकडे. पाणी लई पडलं तिकडे. जर हा होता ना मागं आम्ही निघलो तर त्याला ठोकलो. ते निंदतच दोघांना म्हटलं डाबर लोक नेलं निंदत. घरातला तर आवरला सगळा पसारा पण बाहेर एवढा पसारा पडेल आहे ना का मरणाचा. आता तो कधी आवरू माझी तो धापला. कुठे काय बकऱ्या खाली सारं वाला गट्ट. आणि आजचा आहे बुधवार. जय काय करायला दाखवत होतं मला. बाई इकून ते पूलवर उभं राहते बांधून घेतील कागद तू तिकून बांध. नवीन कागद टाकायला नवीनच ना बाई. नवीनच टाकायला बकऱ्याच्या कोठ्यावर कागद टाकत होते. आज कोणा काही टाकला नाही. आता माहीत बरी आहे कोठ्यावर कागद टाकायची. आज बुधवार आहे तर ऐकून राहिली भाज्या निवडून राहिली. सगळ्या इकडे तिकडे लावून ठेवून राहिली. आमचे दरवाज्यात ठेवले काहून काय माहीत. काळे टोपल्यात टाक मग त्याला माती लागेल. माया पसारा आणून ठेवला मी बाहेर. आणि पाणी चालू आहे फुरफुर. म्हणजे एवढं काही जास्त नाही. पहिले भांडे घासून घेतो आता मग चढतो वर. बकऱ्याले कागद टाकायला. नाश्ता पाणी सगळं झालं. फक्त आता आंघोळ राहिली. बाहेरचे कामं करायला आंघोळीच्या पहिलेच करावं लागतात सगळे कामं. कारण का पाऊस चालू आहे. आणखी वलं नाही व्हावं. आणि कालचे कपडे अजूनही दोरीवर ठेवायला अजून सुकले नाही. सल्फेट आजच टाकू राहिले का? सल्फेट आजच टाकू राहिले. मग आज पाणी आलं की किती गिजगिज होते या बकऱ्या खाली. बाज लावून ठेवली कागद टाक्यासाठी पण कागदच नाही. आता उद्या खत टाकायचं आहे त्यासाठी तो कागद आणला होता. झालं मग आता कागद टाकणं कॅन्सल. आता एवढीशी जी जागा आहे बकऱ्याला उरेल बसाले. काय होते काय माहित आज पाणी आलं की. झालं मग नेलं छत्री. देन पैसे आता काय 10 रुपये देते होती ना. नाही आता पाय दाखव पाय पाय. काय मग तेवढं ध्यान नाही का मला. चला दसरा दिवाळीचा आहे. आज सुट्टी आहे तर बाहेर मस्त पाऊस चालू आहे. आता आणलं मटण. कांदा गरम करायला ठेवतो आता मी. आणि याच्यात मीठ टाकून घेतो कांद्यातच. कारण धुवा लागते आता मटण मध्ये. हळद टमाटर पालक कापून ठेवला. ते लोक भाजी बारीक करत लोक होते. आपला कांदा गरम. मी कांदाच किती वारखूळ होऊ दिला. मी म्हटलं बाई हा कांदा जाईल दिलं त्यात ते टाकून. त्याच्या घरी किलो भर. आवाज कमी कर लो. या जेवण करे. वाजले 12. आता सडेला का हो माय. का अर्धा पावसाळा झाला पण अजूनही आंबे हीच राहिली.
आमच्या आईने इतकी घाई होते का आलूची चटणी दिली फेकून, आता खा लागते चटणी सांगा. आणि मटण तर अजून काही शिजलं नाही. या मग जेवण करायला, जेवण करून घेतो. वावरात 11 वाजता, 10 वाजता, 10:30 वाजता सकाळी मस्त जेवायचं. पण आता घरी यावं तर 12 वाजले. दिवसभराचं असं टिपटिप पाणी चालू आहे ना. दिवसभर का काहीच काम केलं नाही. हा कागद काढला होता कारण कागद हा काही बसत नाही दुसरा त्याच्यावर. जो कामाजवळ आहे नवीन तो कमी पडतो. त्यानंतर मग आणखी मग झाडा लागलं होतं सगळे इथे, तर मग काही टाकलं नाही त्याच्यावर कागद. याचा राऊंड राऊंड येऊ राहिला मस्त पाऊस. मला पाहिजे होतं घमीलं, कारण का एका ठिकाणी बकरीच्या तशी गहू राहिला. आणि तुम्हाला माहीत आहे का, बकऱ्या ना खाण्याला जास्त करतात, त्यासाठीच हे होते, सगळं गजगज होते. अति गायचं फक्त. चला मग आई काय करू राहिली, घरात दाखवतो तुम्हाला. संध्याकाळचा टाईम आहे, बकऱ्या पाही. चला आज मला गोळा चालू आहे. चहा झालाय बी बाबा. आज आईनंच बनवला चहा आणि मी पिऊन घेतो आता.